गावाकडे यायला तयार नाही. आई बाप सांगतो बाबा आम्हाला भेटायला ये, पण तो भेटायला येऊ शकत नाही. काय सांगतो, मी बिझी आहे. काय सांगतो, बिझी आहे, मला रिकाम पण नाही. आई वडिलांची इच्छा असते आम्हाला नातू बघू दे. बाबाचं प्रेम कोणावर असतं, नातूवर असतं. पण नातूला भेटण्यासाठी बाबा आतुरतोय, पण तो इकडे येत नाही. पण त्याला येणं जाणं काही सोपं नसतं, त्रास होतो यायला जायला. म्हणून असं करता करता त्याचा बाप आजारी पडला. बाप आजारी पडला तरी तो यायला तयार होत नाही. तो म्हणतो आज येणं जाणं का सोपं आहे का, मी पण येतो, मला पैसे टाकून देतो तुमच्या खात्यामध्ये, दावही करून घ्या, माझ्या बापाची विल्हेवाटही लावून द्या. कशामुळे, पैशाला महत्व दिल्यामुळे तो गावाकडे येऊ शकला नाही. बापालाही वाट लावून दिलं. आई आजारी पडली. आई म्हणते बाळा एकदा तरी मला येऊन भेट, एकदा तरी मला येऊन भेट. पण आईही खपली, पण तरी तो भेटायला आला नाही. आणि पुन्हा गावातले भाऊबंदकीचे मित्र लोक फोन करतायत. मित्र फोन करतो, बाबा बाबाच्या वेळेला आला नाही, पण कमीत कमी आईच्या वेळेला ये. तो म्हणे आता मला रजा भेटत नाही, मला भरपूर काम आहे, तुम्ही असं करा, मी नंतर येऊन जाईल केव्हा. पहा, आई वरली, बाबा वारला तरी तो घरी परत आला नाही. कशामुळे, पैशासाठी तो काम रिकामा नाही. पण पुढे आई वारली, बाप वारला, जाऊ द्या, पण त्याचा एक मित्र होता. आणि ते मित्राच्या मुलीचं लग्न होतं. आणि मित्राच्या मुलीचं लग्न होतं म्हणून त्याने मित्राने त्या अमेरिकेला मित्राला फोन केला, बाबा तू आईच्या वेळेला आला नाही, बाबाच्या वेळेला नाही, कमीत कमी मित्र पण आहे आपला, माझ्या मुलीचं लग्न तुला यावंच लागेल, नाही आला तर आपली लहानपणाची मैत्री खतम जाईल. त्याला असं वाटलं काय करावं. शेवटी मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला. कोणी आला, त्याच गावामध्ये आला, त्याच्या गावामध्ये, ज्या गावामध्ये त्याची शेती आहे, बंगला आहे. आणि मित्राचं मुलीचं लग्न पार पडलं. पण त्याला असं वाटलं आपल्या वाड्याकडे आपण फिरून येऊ. घराकडे गेला, वाड्याकडे पाहिला, आई वारली, बाप वारला, या वाड्यामध्ये आपण लहानाचं मोठं झालो. आणि त्याला लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या. आणि तो ढसा राहायला लागला की मी आईच्या वेळेला येऊ शकलो नाही, बाबाच्या वेळेला येऊ शकलो नाही. आणि घरामध्ये आता काय झाल्या, वेळी बाभोडी उगल्या म्हणे. काय उगलं होतं त्या ठिकाणी, कारण लक्ष द्यायलाच कोण नव्हतं. वेळी बाभोडी उगल्या. म्हणून त्याने असं केलं, नोकर चाकर लावले. आणि तो काय राजवाडा काय केला, स्वच्छ केला, चांगला केला. तो कशासाठी आला होता, राजवाडा स्वच्छ करायला आला होता का मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला होता? तो मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला होता, हे महत्वाचं होतं. पण तो त्या कामामध्ये दुसरं काम कोणतं केलं, त्याने आपलं घर काम स्वच्छ करून घेतलं. म्हणजे मनुष्य एक काम करायला येतो तर दुसरे काम करायची तयारी असते. तसं भगवान परमात्मा एक कामासाठी येत नाही, एका कामावर 3 काम करणार आहे भगवान परमात्मा. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी. साधू संतांचं देवावर प्रेम आहे, तर देवाला आपलं म्हणतायत की देव कोण आहे, आमचा आहे. आम्हा म्हणजे आमच्यासाठी भगवान परमात्मा अवतार घेतो. देवाचं भक्तांचं जवळचं फार नातं असतं, कारण देव भक्तासाठी काही करायला तयार असतात. कारण देवासाठी घेऊन जग अवघा भोग ते गेला. कारण देवासाठी जोग म्हणजे संन्यास घेतला काही लोकांनी. फक्त देव म्हणजे देव. संतांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. ज्यांचा हेत विठ्ठली, त्यांना हेत म्हणजे आवड, त्यांना देवाशिवाय दुसरं आवडत नाही. आणि आपल्याला संसाराशिवाय दुसरं काही आवडत. संतांना देवच आवडतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवाने आमच्यासाठी अवतार घेतलाय. आम्हासाठी अवतार. किती अवतार घेतले, मत्स्य कुर्मादी सुख. 10 अवताराचा उल्लेख या ठिकाणी येत आहे. मायबापू, 10 अवतार हे भगवंताने का घेतला, जसा जसा प्रसंग आला तसं भगवंताने अवतार कार्य घेतला आहे. कारण तुकाराम महाराज म्हणा, नामदेव महाराज म्हणा, सखुबाई म्हणा, जनाबाई म्हणा, त्यांच्यासाठी भगवान परमात्माने अवतार कार्य घेतलंय. कारण नामदेव महाराजांच्या घरी जनाबाई काम करता करता थकायची, तिला मदत करायला कोण यायचं, देव यायचा. देव भगवान परमात्मा. सखुबाईसाठी सुद्धा देव येतो मदत करायला. कारण त्यांचं काम करायला भगवान परमात्मा मागे पुढे पाहत नाही. तो लाजही धरत नाही की कमी काम आहे का,
लाजीचं काम आहे. कारण चोखोबराय होऊन गेले, हरिजन समाजामध्ये चोखोबराय महाराज होऊन गेले. त्यांच्या पत्नीचं बाळणपण आलं, पत्नीचं बाळणपण. आणि पत्नीचं बाळणपण जवळ आलं. पत्नी म्हणते, का हो तुमच्या बहिणीला बोलून आला, जा बहिणीच्या गावाला, माझं बाळणपण जवळ आलं आहे. त्यांनी विना घेतला आणि मात्र निघाले बहिणीच्या गावाला. बहिणीच्या गावाला जाता जाता पण ते बहिणीच्या गावाला काही गेले नाही, डायरेक्ट पंढरपूरला निघून गेले. त्यांना असं वाटलं आपली बहीण येते का नाही येते, देवाकडे जाऊ, जे होईल ते पाहिजे. देवाला वाटलं याने माझा रस्ता धरला, तर देवाने त्याचा रस्ता धरला. पा देव त्यांच्यासाठी त्यांच्या घरी गेला आणि काय म्हणताय, चोखोबाची बहीण झाला रंग, चोखोबाची बहीण झाला रंग, चोखोबाची बहीण झाला रंग, चोखोबाची बहीण झाला रंग. वहिनी उघडादार माता मारी, वहिनी उघडादार माता मारी, चोखोबाची बहीण झाला रंग, चोखोबाची बहीण झाला रंग. वहिनी उघडादार माता मारी, वहिनी उघडादार माता मारी, चोखोबाची बहीण झाला रंग, चोखोबाची बहीण झाला रंग. चोखोबाची बहीण झाला अक्षारंधर, वहिनी उघडादार हाका मारी. देवाने कोणता अवतार घेतला? बहिणीचा अवतार घेतला. कोणाच्या? चोखोबरायांच्या बहिणीचा अवतार घेतला. आणि तो अवतार घेऊन